ओम श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त। हे बघा, उद्या 26 तारीख महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीसाठी बघा, एक 11 गंगेचं जल आणण्यासाठी आम्ही आता सागर महाराज आणि आम्ही निघालोय पहा। तर गंगा यमुना सरस्वतीचं जल आणलंय आता संगम संतराज महाराज या संगमावरून त्या 3 गंगेचं स्नान आणण्यासाठी आम्ही आता चाललोय पहा। आज रात्री अभिषेक होणार आहे चालू, त्यासाठी गंगेचं पाणी लागतं बघा। त्याकरता आम्ही महाराजांना आम्ही चालू बघा ते आणण्यासाठी। संतराज महाराज देवस्थान इथं आलोय बघा आता। आणि आता तो गंगेचं पाणी आणण्यासाठी, संगमाचं पाणी आणण्यासाठी चालू आहे खाली। तर संगम खालीच वाटतं माझ्या। हे बघा, ही नदी बघा, मुळा मोठा। ही मुळा मोठा इकडून अशी गेली बघा इकडं, आणि तिकडून भीमा आली, आणि इथं संगम झाला बघा त्यांचा। आणि ह्या संगमावर आता जास्त म्हणजे वेलाचं आहे, पानं चाले बघा। हे संपूर्ण हिरू दिसतं, हे संपूर्ण नदीच्यावर पाणी आले बघा। आणि इथं हा संगम आहे, आणि ह्या संगमावर, ह्या त्रिवेणी संगमावर संतराज महाराज यांचं देवस्थान आहे पहा। हे फार जागृत देवस्थान आहे। ही बघा, ही त्रिवेणी संगमाची जागा आहे पहा। इकडून ह्या साईडला बघा, इकडून भीमा नदी आली, ही दिसली भीमा। आणि बघा भीमा, आणि हे श्री संतराज महाराज देवस्थानी पहा आहे। आणि इकडून आली ही मुळा मोठा पहा, ही मुळा मोठा नदी। आणि ह्या 2 नद्या, आणि ह्या साईडला भीमा। हा साईड हा त्रिवेणी संगम आहे बघा हा। आणि इथून ह्या दोन्ही नद्या एकत्र मिळून बघा इकडं ह्या पुढं गेल्या बघा, उजनी धरणात गेल्या बघा। हे संगम आहे, हा त्रिवेणी संगम आहे बघा। फार सुंदर आहे, पण आता या पाण्यावरती जलपरी आलेली आहे, त्यामुळं काय एवढं पाणी दिसत नाही। पण बघा 2 संगम मात्र कंप्लीट दिसतोय बघा। ही भीमा, आणि बघा ही इकडं ह्या साईडला ही ऐकून आली बघा, ही मुळा मोठा। असा इथं हा त्रिवेणी संगम आहे। हे महाराज आमचे महाराज बघा पवार, हे संगमाचं पाणी भरतात बघा इथं, आम्हाला खास घरी नेण्यासाठी अभिषेकाला। आम्ही बघा तिकडून आता इथं आलोय खास पाणी नेण्यासाठी त्रिवेणी संगमाचं। महाराज पाणी भरतात बघा। रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त। आता हे बघा, या संगमाचा आज उद्या शिवरात्री आहे, तर या संगमावर उद्या चाल मोठी यात्रा भरते बघा। खरंच ही यात्रा पाहण्यासारखी आहे, पण आता आमच्याकडे शिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही फक्त गंगाजल घेऊन जाणार, आणि आमच्या कार्यक्रमासाठी चालू आहे बघा। पहिले 2-3 नद्याचं हे संगमाचं 2 संगमाचं पाणी आलेलं आहे आमच्याकडं। तर आता उद्या अभिषेक होणार आहे याचा। तर खरंच हे सुंदर आहे इथं सगळं संगमावर आज आमच्या शेतात। धन्यवाद। हे बघा, आता आम्ही पाणी आणले आमच्या महाराजांनी, मला तर काय घेता येत नाही, महाराजांनी आणले डोक्यावरती। तर आता हे श्री संतराज महाराज देवस्थान, तर इथं आता दर्शन घेतो आम्ही। आणि इथं तर उद्या मोठा कार्यक्रम असतो। हे बघा, श्री संतराज देवस्थान बघा इथं। आणि इथं विना कंटिन्यू चालू असतो बघा। आज जवळजवळ 1 वर्षानंतर मी इथं आलो बघा। आज योग आला बघा येण्याचा। श्री संतराज महाराज जय। श्री यशोमाता समाधी बघा इथं। यशोमाता म्हणजे आपण त्यांना महाराजांनाच विचारू, मला नेमकं नाही सांगता यायचं। जय हरी माऊली, ओळखलं का माऊली? रामकृष्ण हरी। हां,
पहिल्या वेळेस चालतो त्यावेळेस महाराज होते बघा इथं, अजून दोघं तिघ जण होते ते. तर ते बाकीचे आता गेले. आता उद्या मोठा कार्यक्रम आहे ना, उद्या मोठा कार्यक्रम आहे उद्या, यात्राच्या उद्या. म्हणजे रांजणगाव वाळकी दोन्ही मिळून असते का? नाही सगळ्याच मिळून यात्रा असते. प्रत्येक गावाचे माझ्या जवळ ना. हां ती सगळी इथं येतात सगळी. हां काय काय हां पण इथं कार्यक्रम चांगला होता. उद्यासाठी बघायचं मंडपाची तयारी चालू केली. इथं जेवणाची व्यवस्था होते, स्वयंपाक वगैरे होतो बघा. त्यामुळे इथं लयच मोठा कार्यक्रम असतो. त्या इथलेच महाराज आपण, नाव काय म्हणले आपलं? शेलार. बघा ही शेलार कंपनी इथे दरवर्षी तुमचे वडील होते का आजोबा होते ते शेलार म्हणून, तर ते इथं कंटिन्यू त्यांची इथं सेवा असते. मोठं झाड काढले पण सगळे दत्त मंदिराला देऊन टाकलं, याला माळवाडीला. आता आमचा दर गुरुवार होम असतो पौर्णिमेला आणि शिवरात्रीला. मोठीच गाडी घेऊन म्हणलं रस्त्याने जिथून भेटन तिथून औदंबर पिंपळ वड याची जिथं कुठं भेटन ना घेऊन जायचं. धन्यवाद. होमासाठी लाकडं पाहिजे होती तर बघा इथं आम्हाला औदुंबर आणि पिंपळ आमच्या महाराजांनी बघा 2 मिळाल्या बघा. आता अजून कोणचं लागते आपल्याला? हां पिंपळ पिंपळ तो बारका तुकडा घ्या, तू बारका तुकडा. मला नाही घेता यायचा. तर हे बघा हे आमच्या संतराज महाराज पालखी, हा पालखी रथ आहे बघा. ही पालखी अगदी आषाढी एकादशीला पालखी निघते त्यांचा रथ आहे बघा. तर हे पालखीचा म्हणजे जवळजवळ या 20-25 गावातून संपूर्ण या पालखीवरून वारकरी असतात बघा. मोठा पालखीचा यांचं हे असतं. इथं दरवर्षी आम्ही येतो, परंतु गेल्या वर्षी माझ्या हाताचा असं झाल्यामुळे मला काही येता नाही आलं बघा. पण यावर्षी आलो तर योग आला की आपल्याला आज उद्या होमाचं आहे, चला पाणी लागतंय सांगण्याचं म्हणून आपण पाणी घ्यायसाठी आलो. तर योग पण आला की आज उद्या यात्रा नाही, उद्या मोठी यात्रा पण बघा इथं उद्या. तर इथं पहिले ते शेलार म्हणून होते इथं, पण ते गाडीनंतर पुढं नाही तर पुढं बाहेर गेलं शेलार बाबा इथं काढली बसला असायचं पुढं पाहतात का तुम्ही ते घरी होते सगळे वळते, पण ते जुन्यापैकी कोणीच नाही गेल्या वर्षी. तर खरोखरच म्हणजे संतराज महाराज जागृत देवस्थान आहे आणि महत्त्व हे संतराज महाराजांची कथा खरंच लोकांना जर ऐकलं तर नवरच वाटत अशी कथा आहे त्यांची. पण आता ते एवढी कथा आपल्याला काही सांगता येत नाही. तर ते खरं म्हणजे आम्ही मोठी पहिले सुरुवाती 5 वर्ष ह्याच पालखीबरोबर मी पंढरपूर वारी केलेली आणि याच्यानंतर मग मी 5 या नंतर मी निमराज महाराजच्या पालखीची वारी चालू केली. पण खरंच या वारीला सुरुवातीला आम्ही होतो 2-3 हजार लोक होते, पण आता कमीत कमी 15 ते 20 हजाराच्या पुढं लोक आहेत, पण कमी नाही पुढं लोक आहेत. मी इतकं प्रस्त वाढलं या पालखीचं. कमीच नाही फक्त आता एक दुःखद घटना झाली की जे आमचे गुरु महाराज पवार महाराज त्यांचं हे असं झाल्यामुळं जरा, पण असं आता शेवटी माणसाला प्रत्येकाला जायचे तर ते काय कोणाच्या हातात नाही. पण ते महाराजांनी म्हणजे चांगलं व्यवस्थित चाललं होतं. काय म्हणजे आज एवढी मोठी जागा प्रश्न पंढरपूर सुद्धा आहे बनवल्या, म्हणजे देवाची कृपा आहे, तो देणार आहे. हा तर नाही परमेश्वराची कृपा आहे, त्यामुळे सगळे व्यवस्थित होते. धन्यवाद. हे बा पारगावून आता आलो तर महाराज म्हणले की जरा आपण नाश्ता करायचा आहे जरा, तर म्हणजे इथं जरा भेळ खायची. तर आता बा आता इथं भेळ खायला म्हणजे जरा मस्त भेळ मिळते. तर मग आता इथं भेळ वगैरे खातो बघा, चांगली भेळ. भेळीचं फेमस पारगावची भेळ फेमस आहे बघा. इथं बसण्यासाठी जागा पण निवांते आणि महाराजांचं म्हणजे चला इथं भेळ खायचं. ठीक भेळ खायला या, जागा चांगली आहेच पैसे. बघा ही भेळ खाणं बघा, ही भेळ भाजी एक असं हे बघा इथं भेळ अशी आणि बघा आम्हाला खायला.
उद्या शिवरात्री आहे बघा. उद्या शिवरात्रीसाठी आता आज आम्ही इथं गंगा जल न्यायला आलतो ते घेतलं आता बघा. पण उद्या सर्वांनी शिवरात्रीचं सकाळी आज रात्री 4च्या नंतर होम चालू होईल पाठ. त्याच्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर 12 वाजेपर्यंत होमाचं काम चालेल. होम झाल्यानंतर भजन आणि संध्याकाळी परत म्हणजे संध्याकाळी काय होणार करा चालू. हां, तर संध्याकाळी परत भजन होईल आणि नंतर कार्यक्रम संपर्क बघा उद्याचा म्हणजे शिवरात्रीचा. धन्यवाद. सगळ्यांनी लाभ घ्या. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त.